जय हिंद. जय जय सर. सर. गाव कोणतं तुमचं? माझं गाव सातारा. मी सुमित चव्हाण, माझं गाव सातारा आहे. ओके. ज्यावेळेस तुम्ही इंडेपचं नाव ऐकलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? इंडेप काय असेल? एनडीएफ एक नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स आहे. त्याबद्दल आम्हाला काय माहित नव्हतं, पण आम्ही Instaवरती आम्हाला- गुगलवरती सर्च केला आम्ही. पण त्यानंतर आम्हाला डिटेक्टिव्हची माहिती सगळीच भेटली. इंडेपची माहिती तुम्हाला म्हणजे इंडेपची पहिली व्हिडिओ असेल वगैरे ते तुम्ही कुठे पाहिलं? आम्ही इन्स्टावरती पहिली Instagram वरती- रील्स खूप आले होते आम्हाला, त्याच्यावरच लिंक वरून आम्ही अप्लाय केला. ठीक आहे. तर मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही अप्लाय केलं आणि आमच्या टीमची कोऑर्डिनेशन केलं त्यावेळेस तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर झाले होते? येस हा येस सर, झाले होते. तुम्हाला काय माहिती भेटली होती? आम्ही तुमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी आम्हाला पूर्ण- एनडीएफ बद्दल पूर्ण माहिती सांगितली होती आम्हाला. ठीक आहे. मग ज्यावेळेस तुम्ही इथे ट्रॅक वरती आले पळण्यासाठी त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय भीती होती वगैरे होती? हा, मला भीती होती बस 1600ची. पण इथं आल्यानंतर आमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे चांगला. आणि ग्राउंड पण एक नंबर होते. तर इथले जे सिनियर्स वगैरे आहेत, सिनियर ऑफिसर वगैरे आहेत, तर त्यांचं डिसिप्लिन वगैरे त्यांच्याकडे तुम्हाला काय शिकायला भेटलं? Discipline त्यांच्याकडे आम्हाला डिसिप्लिन भेटली. आणि बाहेर आपण 4 चौकात राहतो, त्यातून आम्हाला कसं राहायचं ते आम्हाला सिक्युरिटी कशी आपण द्यावी बाकीच्यांना. तर मला हे सांगा, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम वगैरे दिली तर एक्झामचे प्रश्न बघून तुम्हाला काय वाटले? स्टार्टिंगला आम्हाला एक्झाम तर Starting हार्ड आम्हाला वाटली, hard वाटत होती exam, पण पण खूपच नंतर छान होती. वाचत गेलो प्रश्न तर एकदम सोपे वाटले आम्हाला प्रश्न, असे काय एकदम हार्ड गेले नाही एक्झाम आमची. मला सांगा, परीक्षा दिल्यावरती असं काय वाटेल, काय होईल, काय काम होईल का नाही? हा काम होईल ना, हा, 100%. 99% काम होईल. आता बघू रिझल्ट लागल्यावरती, नाव आल्यावर लिस्टला आपल्या. ठीक आहे. जय हिंद सर.